नवी मुंबई के सीऊड़ में आज से बीजेपी का घर घर संपर्क अभियान प्रारंभ हो गया। बीजेपी के संस्थापक पंडित श्यामा प्रसाद मुखर्जी की जयंती के अवसर पर आज जाट भवन में आयोजित एक कार्यक्रम के दौरान स्थानीय नेता दत्ता गंगाले एवं अश्विनी गंगाले ने घर घर संपर्क अभियान का शुभारंभ किया। दत्ता गंगाले द्वारा आयोजित इस कार्यक्रम में आज जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, महिला नेता डॉक्टर वर्षा भोसले, पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, उत्तर भारतीय मोर्चा के पूर्व जिला संयोजक राजेश राय, मंडल के अध्यक्ष सुधीर जाधव, एडवोकेट मंगल घरत समेत बीजेपी के तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक भी मौजूद रहे। घर घर संपर्क अभियान की जानकारी देते हुए आयोजक एवं स्थानीय बीजेपी नेता दत्ता गंगाले ने कहा कि नवी मुंबई में नागरिकों की अनेकों समस्याएं हैं। घर घर संपर्क अभियान जनता की इन्हीं समस्याओं और विकास से जुड़े सुझावों को जानने और उसके समाधान में मदद देने के लिए प्रारंभ किया गया है। बीजेपी नेताओं की उपस्थिति में सीऊड़ से इसकी शुरुआत हुई है। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्यामध्ये या सीऊड़ मंडळामध्ये घर घर संपर्क अभियानाची सुरुवात या ठिकाणी जे उद्घाटन आहे त्याचा शुभारंभ म्हणू शकतो कार्याचा, तो या ठिकाणी झालेला आहे। आमचे सर्व वरिष्ठ मान्यवर असतील, जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल असतील, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत असतील, आमच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आणि आमच्या मार्गदर्शक वर्षाताई असतील आणि इतर सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रभागातील महिला असतील, भगिनी, आमचे मार्गदर्शक सर्वांच्या उपस्थितीमध्ये घर घर संपर्क अभियानाची या ठिकाणी घोषणा झालेली आहे, सुरुवात झालेली आहे। घर घर संपर्क अभियानाच्या माध्यमातून उद्दिष्ट या ठिकाणी एकच आहे, कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांचा विचार सोबत घेऊन त्या दृष्टीने वाटचाल करणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, अशी भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे। त्या अनुषंगाने या शहराचा, या विभागाचा नेमका विकास आपण कसा साधू शकतो, विभागातील समस्या काय आहेत, त्यातून कसा मार्ग काढू शकतो, त्याच्यामध्ये आपल्या सूचना काय, येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये मजबूत स्थानिक स्वराज्य संस्थांची उभारणी करण्यासाठी नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे, या सर्वांचा उहापोह या घर घर संपर्क अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे। आणि याचं औचित्य म्हणजे स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी आपल्या केंद्रीय उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या प्राणांचं बलिदान दिलं का, तर हा देश एक संघ राहायला पाहिजे, हा देश एकत्र राहायला पाहिजे, या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे अधिकार हे प्रत्येक ठिकाणी त्याला प्राप्त झाले पाहिजे। त्यामुळे त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि आज जो 370 कलम हटवला, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणाची भूमिका असेल ती आमच्या स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जींची आहे। त्यामुळे अशा विचारधारेच्या आमच्या नेतृत्वाकडून आम्ही काहीतरी शिकावं म्हणून त्यांच्या नावा जयंतीनिमित्त आम्ही घर घर संपर्क अभियान या ठिकाणी करतो। आमचे मंडळाध्यक्ष सुधीर जाधव असतील, आमच्या महिला मोर्चाच्या माजी वार्डाध्यक्ष अश्विनीताई गंगाळे असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जातो। आमचे मार्गदर्शक, आमचे सगळे वरिष्ठ जे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते, यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली हे घर घर संपर्क अभियान पुढील 2 महिने या सीऊड़ विभागामध्ये चालणार आहे। नागरिकांना या निमित्तानं आवाहन करेल की आपण त्यांचे जे सूचना असतील त्या आमच्याकडे द्याव्या। आम्ही प्रत्येक कार्यकर्ते आपल्या घरोघरी येतील, 2 महिने आपल्या सूचना ऐकतील आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होईल, या दृष्टीने आम्ही कटिबद्ध राहू, एवढं आश्वासित या निमित्ताने सीऊड़मधील जनतेने करतो। वहीं इस कार्यक्रम में खास तौर पर मौजूद बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल एवं वरिष्ठ महिला नेता वर्षाताई भोसले ने घर घर संपर्क अभियान प्रारंभ करने पर अश्विनी दत्ता गंगाले की सराहना की। उन्होंने कहा कि पंडित श्यामा प्रसाद मुखर्जी ने अंत्योदय का मंत्र दिया ताकि समाज के हर तबके तक पहुंचा जाए। घर घर संपर्क अभियान जनता की शिकायत, सुझाव सुनने और उन्हें समाधान देने का ऐसा ही एक प्रयास है। सीऊड़ मंडळाच्या वतीनं सन्मान्य आमचे सहकारी
भारतीय जनता पार्टीचे आमच्या मागच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष, धडाडीचे कार्यकर्ते दत्ताजी गंगाळे आणि आमचे मंडळाध्यक्ष सन्माननीय सुधीरजी जाधव आणि आमच्या सौभाग्यवती गंगाळेंच्या आपल्या अश्विनीताई गंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी आमचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, कोणी महिला भगिनी असतील, कोणी युवा असेल, काही अपंग असतील, वेगवेगळ्या आमच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आपल्या ज्या योजना आहेत त्या सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या घर घर संपर्क अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. त्यांच्या काही त्या ठिकाणी लोकल पातळीवर अपेक्षा असते की जेव्हा त्या ठिकाणी एखादी वसाहत स्थापन होते त्यावेळी समाज मंदिरापासून शाळेपासून सगळ्या गोष्टींची तिथं व्यवस्था असणं ही जबाबदारी त्या ठिकाणी सिडकोची होती, महापालिकेची होती. दुर्दैवानं ती ह्या 20 वर्षात आम्हाला कधी दिसली नाही झालेली. ह्या देखील काही अनेक समस्या लोक त्या ठिकाणी मांडू शकतात, पण भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीने समजून घेतलं पाहिजे. समजून घेण्याची मनस्थिती आम्ही तयार केलेली आहे की लोकांच्या अपेक्षा काय आहेत, आमच्या प्रतिनिधीकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि हे जाणून घेण्याकरता ही माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भविष्य काळामधल्या काही योजना असतील, त्यांचे काही सजेशन्स असतील, त्या सूचना घेण्याच्या दृष्टिकोनातून घर घर संपर्क अभियान हे आमचे दत्ताजी गंगाळे यांच्या माध्यमातून आपण आज सुरू केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि ही गोष्ट साधी आणि सोपी नाही, याच्यासाठी कार्यकर्त्यांचा बळ लागतो आणि तेवढं ऐकून घेण्याची क्षमता लागते. लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे भविष्य काळामध्ये राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे भविष्य असतो ते आमचे दत्ताजी गंगाळे आहेत, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीचं देशभर आता हे जे वर्ष होतं होतं, एक तर अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष झालं, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचं, परत पुण्यतिथी आणि लगेचच 25 जूनला येणारा जो दिवस आहे तो आहे आपत्काल, एमर्जन्सी. या सगळ्या अर्थानं घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं आणि या देशातली पूर्वीची परिस्थिती आणि या 10 वर्षामध्ये जो बदललेला देश आहे आणि जो प्रगतीच्या दिशेने चाललेला देश आहे हे भारतीय जनता पार्टी सांगत असताना समाजामधल्या लोकांच्या समस्या वेगळ्या काय आहेत त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण हे सरकार जनतेचं सरकार आहे आणि जनतेचं सरकार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रभागामध्ये आमचे दत्ताजी आहेत, आमच्या अश्विनीताई आहेत, आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुधीरजी आहेत, मंगल आहेत, या सगळ्या मंडळींनी एकंदरीत घर चलो अभियानाच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचणं. कारण आपण व्हॉट्सअपच्या काळामध्ये राहतो, मोबाईलच्या युगात आहोत, त्यामुळे तसा संपर्क व्यक्तिगत होत नाही, पण व्यक्तिगत संपर्काच्या माध्यमातून त्यांना पक्षाशी जोडणं आणि देश विकासाचं जे पुढचं पाऊल आणि प्रगतीच्या दिशेने आपण जे निघालेलो 2047चा भारत घडवताना या देशातल्या प्रत्येकाचा सहभाग असणं आणि त्या अर्थानंच घराघरातून जनतेचा सहभाग मिळवण्यासाठी आमच्या दत्ताजींनी आज या अभियानाचा प्रारंभ सिऊड प्रभागामध्ये केलेला आहे. सिऊड प्रभागातल्या जनतेला तर मी आवाहन करेनच की दत्ताजींसोबत आमच्या अश्विनीताईसोबत तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आजूबाजूलाही इतरांना सांगा. हा बदलता देश आहे. आज जागतिक योग दिवससुद्धा आपण साजरा करतोय. मोदी सरकारला 11 वर्ष झाली आणि आज योग दिनाला सुद्धा 11 वर्ष झाली. जगाच्या पातळीवर योग पोहोचवत असताना आजची थीम जी आहे पृथ्वी आणि आरोग्य, पृथ्वी आणि आरोग्य ही अशी थीम आहे. याचं कारण सुद्धा पुन्हा पृथ्वी म्हटलं की स्त्री आली, स्त्रीचा विकास, देशाचा विकास या अर्थानं आणि वसुधैव कुटुंबकम ही जी भावना आहे ही वसुधैव कुटुंबकम म्हणजेच देशाला विश्वगुरू बनवण्याच्या दृष्टिकोनातनं उचललेलं पाऊल. त्यासाठी घर घर संपर्क हा सिऊड प्रभागातून सुरू झालेला आहे. आमच्या या दोन्ही पदाधिकारी, आमचे दत्ताजी आहेत, आमची अश्विनी, आमची मंगल आहे, आमचा सुधीर आहे, या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत असताना तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद या सगळ्यांसोबत राहू देत असंही तुम्हाला आवाहन करा. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.